आत्ता सकाळचे 10:30 वाजल्यात माझ्या मैत्रिणींनं आणि माझं सगळं काम झालंय घरातलं बघू शकता. स्वयंपाक झाला, दाजी कामावरती गेलं, पार्सल वगैरे दिले. आज काय मला थोडासा उशीर झाला उठायला. इकडे देवपूजा पण झाली माझी बघू शकता. सगळं काम झालंय. हे धन्याचं पोतं आणलेलं आहे, लागतं ते धना पावडरला ह्याला. तिकडं रानातलं आंब पडलेलं आणलं इथं, कारण का काय होतंय आंब पडलं का नाही मग घेऊन येतात. काल दिदी गेली ती दिदी घेऊन आली. ही लोणच्याचा आंबा होता मैत्रिणीनं, पण ते जे सेंटरला लय आंबा असतात का नाही वरती, मग ती राहिलेला आंबा आहेत ना ती पिकल्यावर पण लय सुंदर लागतात. गावरा नाही ना ही, म्हणजे पहिलं जुनं तुमच्या लक्षात येईनच, सांगायची काय गरज नाही. तिकडं काय चाललंय तुम्हाला दाखवते मी. आज मी देवपूजा पण उशिरानेच केली, आताच केली. तुमच्या लक्षात येतच असेल कुंकू लावलेलं. कारण का काय झालं, फिरायला गेल्यावर थोडा पाण्यात बदल झाला. आम्ही तिथं जारचं पाणी पिलो, पण तरी पण थोडासा बदल झाल्यामुळं ना असं सर्दीने काही कळतच नव्हतं. परवा दिवशी तर काहीच कळत नव्हतं मला, लय दुखत होतं. फिरायला जायचं तर लय छटका तुम्ही म्हणताना, पण पोरांसाठी जावं लागतं. कारण का आता शाळा भरल्या की त्यांना परत दिवाळीपर्यंत आहे का काय, दिवाळीत तरी कुठं मग मला ही लोड असतो ना. गेल्या वर्षी 2 वर्ष झालं ही दिवाळीत लाडूंचा ह्याचा उपवास नवरात्र हे असतं, त्यामुळे गेल्या वर्षी दिवाळीत पण पोरांना कुठं नेता आलं नाही. आम्ही दोघं जण दुबईला गेलतो ना म्हणून. आणि मला एक तुम्हाला सगळ्यांना विचारायचं की म्हणजे तुम्ही ही सगळेजण मी टाकलेले व्हिडिओ बघता, त्यात काय वाद नाही, पण अजून तुम्हाला वेगळं काय, म्हणजे तुम्हाला कुठले व्हिडिओ बघायला आवडतात? स्वयंपाक केलेले आवडते? आता हे मसाल्याचं ह्याचं मी का दाखवते तुम्हाला, मी खरं सांगते. माझ्या डोक्यात कसं असतं बाबा, एक 5,000 जणांनी पाहिलं ना, 10,000 जणांनी, त्यातल्या मला 10,000मध्ये ना 10च ऑर्डर येऊन द्या. 10,000मध्ये 10 ऑर्डर आल्या ना, 10 जरी नवीन ताईसाहेब आल्या, नवीन ताईसाहेबांनी घेतलं, तुम्हाला तर पहिल्यापासून मी सांगितलं अगदी तुम्ही पावशेरपासून माझे मसाले घेतले तरी चालतात. असं काय नाही की बाबा तुम्ही 1 किलो घेतलं पाहिजेत किंवा काय. आवडली की परत तुम्ही घेता. मिरची पावडर पावशेर घेतली तरी चालते, हळद पावशेर घेतली तरी चालते, धना पावडर पावशेर घेतली तरी चालते. 4 वस्तू पावशेर घेतल्या तुम्ही तरी 1 किलोचं पार्सल घ्या झालं ना, तुम्हाला कुरिअर चार्ज 50 रुपये राहतो महाराष्ट्रात. महाराष्ट्राच्या बाहेर 100 राहतो. तुम्हाला जे आवडेल ना ते तुम्ही थोडं थोडं घेत जा. असं काही नाही की बाबा, कसं राहतं, छोटी फॅमिली असेल तर पावशेर हळद घेतली तर 2-3 महिने जाते 100 रुपयाची. मग काही गरज नाही ना एकदम 1 किलो घ्यायचं. किंवा पावशेर मिरची पावडर घेतली तरी तुम्हाला 2-4 महिने जाते. काय काय ताईसाहेब वर्षभराचं एकदम घेऊन ठेवतात 1-1 किलो. किंवा काय काय जणांची मोठी फॅमिली असते. आणि ही कांडपुरतीच करतो आम्ही, म्हणजे मशीनवरती नाही करत मैत्रिणींनो. ज्या दिवशी मशीनवर करण ना त्या दिवशी दाखवून. पण आता सध्या तर कांडपोरीच करतो. तर रात्री बी 10:30-11 वाजेपर्यंत कांडप चाललं होतं का, तर एक जीवाला पुढची काळजी की बाबा आपलं मिरची चालत नाही पाऊस यायला लागल्यावरती. आता बी त्रास होतोय, कारण का सगळं असं ह्या क्लायमेटमध्ये मिरची पावडर बनत नाही. पण काय म्हणतात ना, आम्ही ती कडक करून कॅरी बॅगमध्ये भरून ठेवल्या होत्या, त्यामुळे ती कुठलं जातं आहे. तुम्हाला जसे व्हिडिओ आवडते ना तसं मला कमेंट करून सांगत जा की तुम्हाला कुठले व्हिडिओ बघायला आवडतात का हेच आवडतात. माझं कसं राहतं, मी व्हिडिओ चालता काढत असते, लई त्याला एडिट वगैरे करत नाही किंवा त्याला ते गाणी संगीत वगैरे लावत नाही. का सगळं येतं करता, पण तेवढा टायमिंग तर पाहिजेत ना. आता कपडे धुयला जायचं आहे आणि तर म्हणता मग धुणं का तू तिकडं का धुयला जाते. 2000 लिटरची टाकी मैत्रिणींना वरती स्लॅबवरती. आणि काय होतंय आता हात कसा आहे माहिती आहे तुम्हाला, संध्याकाळी रात्रीचं लाईट 9ला येते आणि सकाळी 5ला जाते. मग आता रात्रीचं 9ला लाईट आली, गुरुवारपासून रविवारपर्यंत दिवसा असते, सोमवारपासून बुधवारपर्यंत रात्रीची असते. मग आता रातचं इचुकोट्याचं कुणाला लावायचं पाणी भरायला, मोटर चालू करायला. आणि गुडघ्या इतकं पाणी राहणार आमच्या जवळजवळ तुम्हाला सांगते 15-20 मिनटं तर असंच पाण्यातून चालत जावं लागतं. इतकं पाणी वड्यातनं ह्यातनं असं पलीकडं राहणार नाही. मग नको वाटतं इचुकाट्याचं ह्याचं रातचं कुठं लावायचं, सापाचं ह्याचं भ्या वाटतं ना पाण्यात म्हणून. आणि मग 2000 लिटरचं मग पाण्याची टाकी बॅलर आहे, दररोज एक बॅलर गेला समजा भांड्याला ह्याला सगळ्याला, आंघोळ्याला ह्याला, फिल्टरच्या पाण्याला ह्याला, बाथरूमला ह्याला, तरी मग कपडे धुवून तिकडून आणली तर ती 4 दिवस पाणी जातं आम्हाला म्हणून. आणि मशनीचं सॉकेट मोडलं आहे, ती काय उद्या जाऊन आणू शकते. पण अहो एवढे छान वाटतंय ना कपडे धुतल्यावरती, म्हणजे असं जरा हातपाय मोकळं होतं. इथं थोडासा व्यायामच म्हणावं लागेल तो. थोडंसं चालत जायचं, चालत यायचं, थोडंसं डोक्या वजं घ्यायचं, हाताने धुणं धुयचं, एक प्रकारचं मोठा व्यायामच होतोय माझ्यासाठी तर. आणि अंग पण असं मोकळं होतं. धुणं धुतलं का नाही की हा असं अंग मोकळं होतं, एवढं मात्र कळलं आहे मला. म्हणून मी कपडे धुयला जाते.
खरं सांगते तुम्हाला. कारण का आपण काय होते, आपण ही काम आहे म्हणून सुखसुविधा वाढत चालल्यात आपल्या, परंतु आपल्या शरीरासाठी ते खरंच धोकादायक आहे सगळं, असं मला कळलं. तर असू द्या, आता तुमचा लय वेळ घेत नाही. माझा नंबर तर मी प्रत्येक व्हिडिओमध्ये देत असते, तरीसुद्धा आता देते. माझा नंबर घ्या 9657484033. मी जरी फोन नाही उचलला, मला व्हॉट्सअपला मेसेज करत जा. मला जसं वेळ मिळाला ना तसं मी तुम्हाला रिप्लाय देत जाईल. माझ्या काही ताईसाहेब म्हणतात, आका तू तासाने रिप्लाय देते, कधी कधी 2 तासांनी देते. सगळं माझं ऑर्डर घ्यायच्या, ऑर्डर द्यायच्या, पत्तं लिहायचं, पॅकिंग करायचं, तुमच्या सगळ्यांसंग बोलायचं, मटेरियल मागवायचं, मटेरियल पाठवायचं, कुणाचं गेलेलं नसतं, कुणाचं काय प्रॉब्लेम असतो, सगळं चेक करावं लागतं मैत्रिणींना. मी पण तुमच्यासारखीच एक गृहिणी आहे, त्यातनं मी उभं राहिलेली आहे. आणि माझं बघून बऱ्याचशा ताईसाहेब उभं राहिले तर इथं मला आनंदच वाटतो. तुम्ही सगळे जर करताय काही नाही काय, असं मी म्हणत नाही की मी करते म्हणून तुम्ही नाही केलं पाहिजेत, किंवा मी ही गोष्ट केली म्हणून बाकीच्यांनी नाही केली पाहिजेत, असं काय नसतं डोक्यात माझ्या. सगळ्यांनी करावं. कारण का माझ्या आधी जे बनवत होते, मग त्यांचं काय दुकानं बंद पडली का? मग मी चालू केल्यावर काय तुम्ही चालू केल्यावर काय माझं बंद पडणार आहे का? हा असलं डोक्यातच नसतं की मी करते म्हणल्यावर कुणी नाही केलं पाहिजे. सगळ्यांनी करून द्या, सगळ्यांनी खाऊन द्या. 125 कोटी जनता आहे आपली, आणि बघणाऱ्यांची संख्या पण लई आहे. माझं 76,000 सबस्क्राईब आहे. 76,000 सबस्क्रायबरांना मी पुरवू शकते का एवढं सगळं? नाही पुरवू शकत. 30-40 किलो बनवलं तर डोक्यावरून पाणी जाते, शेंडीवनं. आणि कसं राहतं, प्रत्येकाची बनवण्याची पद्धत वेगळी असते. कुणाला कसं लागतं, कुणाला कसं लागतं. हो का, शेजारी कितीतरी कपड्याची दुकानं असते, ती मग काय बंद पडतात का जी पहिली असतात त्यांची? म्हणून असं कधी डोक्यात नका आणत जाऊ तुम्ही की बाबा आकाला वाईट वाटत असेल की बाबा मला उलटा आनंद वाटतो, माझं बघून लय जणांनी चालू केलं आहे, उलटं करा. आणि आता आमची दिदा, मी व्हिडिओ काढते, बाया तुझी कपडे दे पटकरनं, दुसरी कपडे घालून आणते बाथरूममधली सगळी कपडे. चला, मी तुम्हाला ना नानींचं ताईचं काय चाललंय दाखवते, अपडेट सकाळचं. आणि कधी कधी तुम्हीच म्हणता की आका थोडंसं बोलून व्हिडिओ काढायचं, आम्हाला थोडं छान वाटतं. आणि माझ्या काय असं डोक्यात नसतं की मापात. आता ही पुढचं दाखवते आपलं. इथं सांडगे वाळाय टाकलेले इथं, त्याच्यावरती मच्छर जाळे असते जेणेकरून माशा बसून येतं असते ते. हो का, एक दोन माशा असते त्या, आणि त्या बसते ते म्हणून, बाकी काही नाही. बघायचं तुम्हाला, हो का, आहेत का? मग त्या बसत नाही त्या. आणि ही वाळलेलं सांडगं असतं, ह्याच्यावर काय माशा बसत नाहीत. वल्ले थोडंसं असलं का नाही त्याच्यावर बसतात, म्हणून मी मच्छर जाळी टाकते. इथं तात्या दही आम्ही येताना ना, दिस पप्पांनी कोकणातनं येताना हे आणलं या झाडं आणल्यात इथं. इथं आमच्या ताईंनी मिरची पावडर भरायची चालली आहे. इथं नानींचं खोबरं, आता नानी खोबरं भाजायचं आहे का? इकडं कढई घासून आणली नानींनी, आता खोबरं भाजणार आहेत नानी. तिकडे मिरच्या भाजायला चालले, ती पण दाखवते. ही मसाल्याची मिरची ना. आणि मैत्रिणींना, तुमच्या घरी मिरची आली ना आणि तुम्हाला वाटलं ना की कमी लाल दिसते, तर काय करायचं ह्यांना सांगा, थोडंसं तेल टाकायचं. तुम्हाला वाटलं ना ही फिक्की आहे तर थोडासा तेलाचा हात द्यायचा आणि मिक्सरमधनं काढायची. बरेच दिवस झाले मिरची पावडर घेऊन, आणि लाल दिसली पाहिजेत, तर फक्त मिरची पावडर लाल दिसण्यासाठी थोडंसं मिक्सरमध्ये मिरची पावडर टाकायची, आणि त्यातमध्ये थोडंसं तेल टाकायचं, सूर्यफूल तेल, आणि थोडेसे फिरवून घ्यायची. एकदम लाल झरत हिंगळ्यासारखी दिसते. बरं, काल मी सांगितलं होतं, त्याच्यावर मला 1-2 ताईसाहेबांनी व्हॉट्सअपला मेसेज केला की आका तुम्ही मग काय टाकता त्यात, म्हणजे काय नाही, तेल टाक झालं. त्याचा हात का नाही की लगे लाल होती. आधी घर कपडे धुवून येऊ का, ही चिटकवून जाऊ? बर, अजून थोडीशी ही केली का? एवढीच आहे बस की, एवढी मग परत अजून येईल करता भरता. ती संपली कालची. बरं, ही पॅकिंग करते मी तिखटाची मैत्रिणी.